Hello my dear students and welcome to the English class of 6th standard, and today we are doing the lesson number 4.2, the story of Gautama's quest. Okay, त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला अगर तुम्ही नवीन असाल तर, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि 6th स्टँडर्डची प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आता हे एक्सप्लेनेशन मराठीत होणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द स्टोरी ऑफ गौतमाज क्वेस्ट. तर गौतम बुद्ध ह्यांच्यावर ह्यांचं जीवनपट ह्या लेसनमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द स्टोरी ऑफ गौतमाज क्वेस्ट. Gautama the Buddha was born over 2500 years ago as Prince Siddharth. तर गौतम बुद्ध हे राजकुमार होते. ओके, प्रिन्स होते. त्यांचं नाव होतं सिद्धार्थ आणि त्यांचा जन्म 1500 years ago. ही वॉज द सन ऑफ किंग राजा शुद्धोधन. राजा शुद्धोधन त्यांचा तो मुलगा होता. ओके, त्याचं नाव होतं सिद्धार्थ. ही वॉज बॉर्न ऑन द सेक्रेट डे ऑफ वैशाख पौर्णिमा ॲट लुंबिनी. तर त्यांचा जन्म तिथीनुसार वैशाख पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला होता. ॲट लुंबिनी ही एक सिटी आहे कपिलावास्तूमध्ये. ओके, नाही, कपिलावास्तू या सिटीमध्ये लुंबिनी हे गाव आहे. ओके, लुंबिनी सिच्युएटेड नियर द सिटी ऑफ कपिलावास्तू. 7 days आफ्टर हिज बर्थ हिज मदर मायादेवी पास्ट अवे. तर त्यांच्या जन्मानंतर 7 दिवसांनी त्यांची आई वारली, देवाघरी गेली. He was prophesied at his birth that the infant would grow to be either a great चक्रवर्ती or a संन्यासी. तर अशी भविष्यवाणी सांगितली गेली होती, भविष्य सांगितलं होतं त्या मुलाचं म्हणजे सिद्धार्थचं, की त्याचा जन्म झाला तेव्हा की हा मुलगा एकतर चक्रवर्ती म्हणजे मोठा एम्परर होणार, मोठा राजा होणार, नाहीतर संन्यासी होणार. ओके, प्रोफेसाइज्ड ॲट हिज बर्थ दॅट द इन्फंट म्हणजे ते बाळ वुड ग्रो टू बी इदर अ ग्रेट चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे मोठा राजा, अन एम्परर, ऑर अ संन्यासी, अ रिनन्सिएट. ओके, रिनन्सिएट म्हणजे सगळं भौतिक सुख सोडून दिलेले जे साधू बनतात त्यांना रिनन्सिएट म्हणतात, म्हणजे संन्यासी. तर कसे संन्यासी? हू वूड ब्रिंग कम्फर्ट टू थाउजंड्स ऑफ लॉस्ट सोल्स. म्हणजे काय तर लोकांना, जे दुःखी लोक होते, ओके, व लॉस्ट सोल्स म्हणजे इकडे दुःखी लोक, त्यांना आयुष्याचा खरा अर्थ ते सांगणार होते. ओके, ब्रिंग कम्फर्ट, त्यांना सुख देणार होते. आयुष्याचं अंतिम सत्य किंवा शांती त्यांच्या आयुष्यात, दुःखी लोकांच्या आयुष्यात ते आणणार होते. द किंग वॉज डिटरमाइंड टू प्रिव्हेंट हिज बिलव्ड सन फ्रॉम रिनाऊन्सिंग द वर्ल्ड. तर राजाला हे जेव्हा कळलं की आपला मुलगा संन्यासी होणार आहे, तेव्हा त्यांनी ते टाळण्याचा प्रयत्न केला. डिटरमाइंड टू प्रिव्हेंट, डिटरमाइंड म्हणजे त्यांनी ठामपणे ठरवलं की हे शक्य करायचं नाही, त्याला संन्यासी बनू द्यायचं नाही. टू प्रिव्हेंट, प्रिव्हेंट म्हणजे अडवणं, करू न देणं. टू प्रिव्हेंट हिज बिलव्ड सन फ्रॉम रिनाऊन्सिंग द वर्ल्ड म्हणजे संन्यास घ्यायला. रिनाऊन्सिंग द वर्ल्ड म्हणजे सगळ्या भौतिक सुखांपासून संन्यास घेणं. सो ही वॉन्टेड टू प्रिव्हेंट हिज सन फ्रॉम रिनाऊन्सिंग द वर्ल्ड म्हणजे सगळं जगापासून बाजूला राहून संन्यास घेणं हे त्यांना मान्य नव्हतं. ही सराउंडेड द प्रिन्स विथ एव्हरी इमॅजिनेबल लक्झरी अँड कम्फर्ट. तर त्यांनी सगळी सुखं, सगळे ऐशो आराम त्याला दिले. एव्हरी इमॅजिनेबल म्हणजे जे शक्य होतं, एव्हरी शक्य असलेली प्रत्येक लक्झरी, प्रत्येक कम्फर्ट, प्रत्येक ऐशो आराम त्याच्यासाठी त्याच्याजवळ त्याला दिला. ही वॉज सराउंडेड बाय दॅट. त्याच्या अवतीभोवती सगळी सुखसोयी आणून ठेवल्या. इट इज सेड दॅट द किंग हॅड 3 मॅग्निफिसंट पॅलेसेस. तर राजाकडे 3 महाल होते. मॅग्निफिसंट म्हणजे अतिशय खूप सुंदर, भले मोठे राजमहाल. ओके, पॅलेसेस होते आणि ते प्रत्येक सीझनसाठी होते. म्हणजे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही सीझनसाठी वेगवेगळे राजमहाल होते, पॅलेसेस होते. 1 फॉर ईच सीझन ऑफ द इयर. अँड इन द ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ दीज रॉयल मॅन्शन्स प्रिन्स सिद्धार्थ लिव्ड हिज सेक्ल्युडेड प्रोटेक्टेड लाईफ. तर अशा सुंदरशा घरांमध्ये, सुंदरशा महालांमध्ये, पॅलेसेसमध्ये तो रॉयल मॅन्शन्स म्हटले त्याला, म्हणजे एकदम राजवाडा. ओके, ब्युटिफुल राजवाड्यामध्ये तो प्रिन्स सिद्धार्थ सेक्ल्युडेड लाईफ जगत होता. सेक्ल्युडेड म्हणजे एकांत, म्हणजे एकटा,
बाहेरच्या जगाशी त्याचा संबंध नव्हता. तिथेच सगळ्या सुखसोयी त्याच्यासाठी उपलब्ध होत्या आणि ही वॉज प्रोटेक्टेड. त्याला तो सुरक्षित होता त्या राजवाड्यामध्ये, राजवाड्यामध्ये तो सुरक्षित होता. इन गुड टाईम द प्रिन्स वॉज मॅरिड टू वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स ऑफ द रिल्म. तर त्या दिवसांमध्ये ते सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि त्या काळामध्ये त्याचं लग्न पण झालं एका खूप सुंदर मुलीशी. मोस्ट ब्युटिफुल गर्ल ऑफ द रिल्म. रिल्म म्हणजे त्या काळच्या रॉयल घराण्यामध्ये, म्हणजे राजघराण्यातली एक मुलगी होती, तिच्याबरोबर त्याचं लग्न झालं. तिचं नाव होतं प्रिन्सेस यशोधरा. त्या प्रिन्सेसचं नाव, त्या राजकुमारीचं नाव होतं यशोधरा, द डॉटर ऑफ कोलियन किंग. ओके, कोलियन राजा होते, त्यांची ती मुलगी होती. सून अ सन राहुल वॉज बॉर्न टू दॅम. तर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना एक सुंदरसा छानसा एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं राहुल. ॲट द एज ऑफ 29 सिद्धार्थ वेंट आउट टू सी हिज किंगडम अँड मीट हिज सब्जेक्ट्स. तर वयाच्या 29 म्हणजे 29 एज असताना सिद्धार्थ राजा होते, तेव्हामुळे ते असे बाहेर गेले आणि आपली प्रजा काय करते, किंगडम कसा चालला आहे ते बघण्यासाठी म्हणून ते बाहेर गेले. अँड मीट हिज सब्जेक्ट्स म्हणजे देशवासी. ओके, सगळं पब्लिक. तर ते लोक कशी जगत आहेत, त्यांची सुखदुःख काय हे बघण्यासाठी ते बाहेर पडले. ही बिहेल्ड वॉट द बुद्धिस्ट बुक कॉल द 4 सायन्स. तर बाहेर गेल्यावर त्याला बिहेल्ड म्हणजे त्याने बघितलं आणि त्या बुद्धिस्ट बुक्समध्ये काय लिहिलं आहे की 4 सायन्स काय असतात, बुक्स कॉल्ड द 4 सायन्स. सो ही सॉ द 4 सायन्स ऑफ लाईफ, विटनेसेस टू इम्परमनन्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे 4 अशा खुणा त्याने बघितल्या की हे जग शाश्वत नाही ह्याची ग्वाही देणार आहे. ओके, 4 सायन्स विटनेसेस टू इम्परमनन्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे हे जग नश्वर आहे, इथे परमनंट काहीच नाही आहे, अशा 4 गोष्टी असं प्रूव्ह करणाऱ्या हे जग परमनंट नाही आहे हे प्रूव्ह करणाऱ्या 4 गोष्टी त्याला दिसल्या. 4 सायन्स विटनेसेस टू इम्परमनन्स ऑफ द वर्ल्ड. ही सॉ अन ओल्ड मॅन. तर ह्या 4 गोष्टी कुठल्या होत्या की त्याने एक वृद्ध माणूस बघितला, म्हातारा माणूस बघितला, एक आजारी माणूस बघितला, अ डिझीज्ड मॅन, एक मेलेला माणूस बघितला, अ डेड मॅन, आणि एक संत बघितला, अ मॉन्क. तर या 4 गोष्टी त्याने बघितल्या, अ ओल्ड मॅन, अ डिझीज्ड मॅन, अ डेड मॅन अँड अ मॉन्क. अँड देअर एंटर्ड इन टू हिज हार्ट अ विजन ऑफ दुःख. आणि ते बघून त्याला प्रचंड दुःख झालं आणि त्यावेळेला त्याला कळलं की दुःख म्हणून ही एक सुद्धा इमोशन असते, ते दुःख काय असतं हे त्याला त्यावेळेला कळलं. आणि त्याला कळून चुकलं की हे जगसुद्धा इज अ वर्ल्ड ऑफ सॉरो म्हणजे दुःख, या जगात खूप प्रचंड दुःख आहे. तेव्हा त्याला ते कळून चुकलं. व्हॉट इज द वे आउट ऑफ द वर्ल्ड सॉरो, ही आस्क्ड हिमसेल्फ रिपीटेडली. तर त्याने स्वतःला तो सारखं विचारत होता की या दुःखांपासून मुक्ती कशी मिळवायची. व्हॉट इज द वे आउट, दुःखांपासून बाहेर पडण्याची कुठली वाट आहे. विच इज द वे आउट टू द वर्ल्ड सॉरो. द अनआन्सरेबल क्वेश्चन लेड हिम टू रिनाऊन्स वर्ल्डली लाईफ, लिव्ह हिज वाईफ अँड सन अँड सेट आउट इन क्वेस्ट ऑफ द ट्रूथ ऑफ लाईफ. तर हा जो प्रश्न होता की हे दुःखांपासून कशी मुक्ती मिळवायची, तर ह्याचं त्याला उत्तर सापडत नव्हतं. द अनआन्सरेबल क्वेश्चन. आणि त्यामुळे दिस अनआन्सरेबल क्वेश्चन लेड हिम टू रिनाऊन्स म्हणजे त्याग करणं, ऑफ वर्ल्डली लाईफ, म्हणजे संसाराचा त्याने त्याग केला. वर्ल्डली लाईफ म्हणजे आपलं हे रोजचं रुटीन जीवन जे आपण जगतो ते जीवन त्याने त्यागलं. ओके, त्याने त्याग केला त्या जीवनाचा. रिनाऊन्स म्हणजे त्याग केला ऑफ द वर्ल्डली लाईफ. त्याच्यामुळे त्याने काय केलं, त्याच्या बायकोला सोडलं. लिव्ह हिज वाईफ अँड सन, बायकोला आणि मुलाला त्याने सोडून दिलं, त्यांच्यापासून दूर गेला. आणि सेट आउट इन द क्वेस्ट म्हणजे सर्च ऑफ, शोधात. तर आयुष्याचं सत्य काय, व्हॉट इज द ट्रूथ ऑफ लाईफ, ह्याच्या शोधात तो निघाला. सेट आउट इन क्वेस्ट ऑफ द ट्रूथ ऑफ लाईफ. द स्टोरी ऑफ गौतमा's quest that ends in illumination and attainment of nirvana is one of the most moving tales of our times. तर गौतमा's quest ही जी स्टोरी आहे तिचा शेवट कसा होतो, म्हणजे इल्युमिनेशन म्हणजे शोध लागला कशाचा, तर निर्वाण म्हणजे अंतिम सत्य. अटेनमेंट ऑफ निर्वाणा. द स्टोरी ऑफ गौतमा's quest that ends in illumination अँड अटेनमेंट ऑफ निर्वाणा. तर आयुष्याचं अंतिम सत्य काय ह्याचा शोध ह्या
गौतम बुद्धांनी लावला. सो गौतमाज क्वेस्ट काय होता, त्याचा शोध कुठे होता, तर निर्वाणा. आणि इज वन ऑफ द मोस्ट मुव्हिंग टेल्स. ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे, खूप लोकांनी ऐकलेली आहे. मुव्हिंग टेल्स ऑफ आर टाइम्स. फॉर 6 years डिड गौतमा प्रॅक्टिस इंटेन्स ॲसेटिसिझम. ओके, ॲसेटिसिझम म्हणजे साधूचं जीवन जगणं. ओके, साधूसारखं राहणं. 6 वर्ष गौतम बुद्धांनी ती प्रॅक्टिस केली, तसे ते राहिले. फॉर 6 years डिड गौतमा प्रॅक्टिस इंटेन्स म्हणजे अतिशय खर म्हणजे इंटेन्सली मनापासून त्यांनी ॲसेटिसिझम पाळलं. साधू तपस्वीसारखं जीवन जगले. फॉर सेव्हरल डेज इन सक्सेशन ही एट बॅरली अ ग्रेन ऑफ राईस. तर सेव्हरल डेज इन सक्सेशन म्हणजे सतत काही दिवस त्यांनी एकही अन्नाचा कण पोटात घेतला नाही, खाल्ला नाही. ही एट बॅरली अ ग्रेन ऑफ राईस. त्यांनी हार्डली एक ग्रेन खाल्ला होता, काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी. हिज स्ट्रॉंग अँड ॲथलेटिक बॉडी वॉज रिड्यूस टू अ बॅग ऑफ बोन्स. तर त्यांचं जे ॲथलेटिक बॉडी होती, धष्टपुष्ट शरीर होतं, ते एकदम हाडांचा सांगाडा झाला. ओके, त्यांना विकनेस खूप आला, ते एकदम खूप बारीक झाले, त्यांची हाडं दिसू लागली. हिज स्ट्रॉंग ॲथलेटिक बॉडी वॉज रिड्यूस टू अ बॅग ऑफ बोन्स बट इट सर्व नो पर्पज. त्याचं त्यांना काहीही नव्हतं. ओके, त्यांना काही फरक पडला नाही. द बुद्धा देन स्कॅटर्ड अ हँडफुल ऑफ ग्रास ऑन द ग्राउंड बिनीथ द बोधी ट्री अँड फॉर्म्ड अ सीट फॉर हिमसेल्फ. त्याच्यानंतर त्यांनी गवत घातलं जमिनीवर आणि त्याच्यावर ते बसू लागले. स्वतःसाठी एक जागा केली गवताची त्यांनी. बोधी ट्री म्हणजे ट्री ऑफ नॉलेज म्हणतात त्याला. ते जिथे बसत होते त्या झाडाला बोधी वृक्ष म्हणतात. ओके, नॉलेज ऑफ एनलायटनमेंट किंवा ट्री ऑफ नॉलेज म्हणतात त्याला, द बोधी ट्री. अँड फॉर्म्ड अ सीट फॉर हिमसेल्फ. आय केअर नॉट इफ माय स्किन अँड नर्व्स अँड बोन्स डिके. त्याला वाटलं मला काही झालं तरी चालेल, मला त्याचं काही नाही. म्हणजे माझी का तरी माझी नर्व्स सगळे, माझे बोन्स ह्यांना जरी ते डिके झाले किंवा त्याचे झिजून गेले तरीही मला त्याची पर्वा नाही. ही थॉट. आय केअर नॉट इफ माय लाईफ ब्लड ड्राईज. माझं रक्त जरी आटून गेलं, सुकलं, तरीही मला त्याची पर्वा नाही. आय शॅल नॉट गिव्ह अप अंटील आय अटेन टू एनलायटनमेंट. मला ज्ञान मिळाल्याशिवाय, एनलायटनमेंट मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, मी शांत बसणार नाही किंवा मी हार मानणार नाही, मला निर्वाणा मिळाल्याशिवाय. ओके, अंतिम सत्य कळल्याशिवाय. व्हॉट डिवाइन विल पॉवर इन दीज वर्ड्स. तर त्यांची भयंकर विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती. ओके, डिवाइन विल पॉवर होती, अगदी दैवी विल पॉवर होती. इच्छाशक्ती, दैवी इच्छाशक्ती ज्याला म्हणतो, म्हणजे डिवाइन विल पॉवर. अँड व्हॉट मे नॉट अ मॅन अचीव इफ ही वूड वेक अप विल पॉवर. तर माणसाकडे जर विल पॉवर असेल तर तो काहीही शक्य करू शकतो, काहीही अटेन करू शकतो, अचीव करू शकतो, काहीही मिळवू शकतो. व्हॉट मे नॉट अ मॅन अचीव इफ ही वूड वेक अप हिज विल पॉवर. आपण स्वतःची आपली विल पॉवर जागी केली, वेक अप हिज विल पॉवर. अँड व्हॉट मे नॉट अ मॅन अचीव. काय नाही मिळवू शकत माणूस, जर त्याने स्वतःची विल पॉवर जागी केली तर काहीही मिळवू शकतो. हो की नाही. इट इज सॅड दॅट ही सॉ अ विजन विच कंटेन्ड अ मेसेज फॉर हिम. तर एक दिवशी असं म्हणतात की त्याला काहीतरी साक्षात्कार झाला, एक विजन दिसली आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एक मेसेज होता. इट ॲक्टेड ॲज अ स्पिरिच्युअल स्टिम्युलंट टू हिम. ओके, त्याला ते मेसेज होता, तो त्याला एक आध्यात्मिक प्रोत्साहन देणारा ठरलं. आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल आणि स्टिम्युलंट म्हणजे प्रोत्साहन. इट ॲक्टेड म्हणजे ते कारणीभूत ठरलं ॲज अ स्पिरिच्युअल स्टिम्युलंट टू हिम. आणि ते शब्द काय होते तर ट्यून द सितार नायदर लो ऑर हाय. म्हणजे सितारेची जी तार असते ना, ओके, त्याची स्ट्रिंग असते, ती जास्ती ताणायची नाही आणि सैल पण सोडायची नाही. ट्यून द सितार नायदर लो ऑर हाय. मधोमध ट्यून करा, ती जास्ती वर पण नाही, जास्ती खाली पण नाही. ओके, नायदर लो खाली पण नाही आणि नॉर हाय जास्ती वर पण नाही. द स्ट्रिंग ओव्हर स्ट्रेच्ड ब्रेक्स. ताणली ती तार तर ती तुटते. अँड द म्युझिक डायज. आणि संगीत मरून जातं. आणि त्या स्ट्रिंग जर ओव्हर स्लॅक झाली इज डम. म्हणजे ती जर लूज असली आणि ती अशी ती टाईट नसली, ती अशी बेंड झालेली असली किंवा सैल असली तरी पण म्युझिक डाईज. स्ट्रिंग ओव्हर स्लॅक म्हणजे ती सैल इज डम, त्याचा काही उपयोग नाही, म्युझिक वाजत नाही. अँड द म्युझिक डाईज.
सो ही थॉट टू हिमसेल्फ, आय टू हॅव टॉर्चर्ड माय बॉडी टू स्टार्वेशन. मी सुद्धा तसंच केलं आहे. मी स्ट्रेच खूप केलं आहे आणि उपाशी राहून राहून स्वतःच्या शरीराला खूप त्रास दिला आहे. स्टार्वेशन म्हणजे भूक, उपाशी. आय हॅव टेकन टू एक्स्ट्रीम्स. मी खूप एक टोक गाठले उपाशी राहण्याचं किंवा बॉडीला टॉर्चर करण्याचं खूप टोकाला गेलो आहे मी. सो लेट मी फॉलो द मिडल पाथ. तर मला आता सुवर्णमध्ये घालू दे. सो वेन ही ट्रायड टू गेट अप टू टेक अ बाथ इन द रिव्हर, ही फाउंड दॅट ही हॅड बिकम सो वीक दॅट ही कुड नॉट राईज. मग तो उठून आता आंघोळ करूया म्हणून नदीकडे जायला निघाला, पण त्याला उठता येई नाही कारण तो खूप वीक झाला होता. आणि ही कुड नॉट राईज, ही कुड नॉट गेट अप, त्याला उभं राहता येत नाही. तेवढ्यात एक सुंदर मुलगी आली. जस्ट दॅन अ ब्युटिफुल गर्ल नेम सुजाता, तिचं नाव सुजाता होतं ॲपियर्ड बिफोर हिम, त्याच्यासमोर आली आणि कॅरिंग अ गोल्डन बाउल फिल्ड विथ स्वीटन मिल्क अँड राईस. तर ती एका सोन्याच्या भांड्यामध्ये गोड दूध, स्वीटन मिल्क आणि भात घेऊन आली त्याला खायला. वेन शी सॉ द विकंड एस्थेटिक, शी ऑफर्ड द बाउल ॲट हिज फीट. ओके, त्या तपस्वीला बघितलं त्यांनी, म्हणजे गौतम बुद्धांना बघितलं आणि तिने तो बाउल त्यांना दिला, त्यांच्या पायाकडे ठेवला. वेन शी सॉ द विकंड म्हणजे अशक्त झालेले ॲसेटिक म्हणजे तपस्वी. शी ऑफर्ड, त्यांनी तिला दिलं अ बाउल ॲट हिज फीट, त्याच्या पायाकडे तो बाउल ठेवला आणि म्हणाली, लॉर्ड प्लीज ॲक्सेप्ट माय ऑफरिंग ऑफ मिल्क अँड राईस. तर हे दूध आणि हा भात तुम्ही प्लीज ग्रहण करा. ॲक्सेप्ट माय ऑफरिंग म्हणजे मी दिलेलं हे स्वीकार करा, ॲक्सेप्ट करा. बुद्धा ॲक्सेप्टेड हर ऑफरिंग. गौतम बुद्धांनी ते तिचं ऑफरिंग ॲक्सेप्ट केलं. दिस वॉज हिज फर्स्ट मील आफ्टर मेनी डेज ऑफ स्टार्वेशन. तर हे त्यांचं जेवण होतं पहिलं, खूप दिवसांच्या उपवासानंतर, खूप दिवस उपाशी राहिल्यानंतर हे त्यांचं फर्स्ट जेवण होतं, फर्स्ट मील होतं. इट रिफ्रेश्ड हिम अँड इन्फ्यूज अ न्यू स्ट्रेंथ इन हिम. ते खाल्ल्यामुळे त्याला फ्रेश वाटलं, रिफ्रेश झाले आणि त्यांच्यामध्ये ताकद आली. इन्फ्यूज म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद गेली. अ न्यू स्ट्रेंथ, त्या ताकदीमुळे त्यांच्यामध्ये नवीन शक्ती आली, ताकद आली. त्या जेवणाने त्यांना नवीन ताकद दिली. ही रिअलाइज दॅट मेकिंग द बॉडी सफर वॉज नॉट द वे टू एनलायटनमेंट अँड ट्रूथ. तर उपाशी राहून किंवा काही न जेवता आपल्या शरीराला टॉर्चर करून, त्रास देऊन एनलायटनमेंट किंवा सत्य आपल्याला मिळणार नाही. निर्वाण किंवा सत्य त्यापर्यंत आपण पोचू शकणार नाही. सो इट रिफ्रेश्ड हिम अँड इन्फ्यूज्ड अ न्यू स्ट्रेंथ. त्यांच्यामध्ये नवीन शक्ती संचारली, इन्फ्यूज झाली. अँड ही रिअलाइज दॅट मेकिंग द बॉडी सफर वॉज नॉट द वे टू एनलायटनमेंट अँड ट्रूथ. गौतमा हॅड लॉंग्ड फॉर एनलायटनमेंट. तर गौतमा हे एनलायटनमेंटची खूप वाट बघत होते. ओके, प्रतीक्षा करत होते की कधी मला सत्याचा शोध लागेल. ओके, आणि त्या रात्री दॅट नाईट ही फाउंड द आन्सर टू हिज क्वेरी. तर त्या रात्री त्यांना त्याचं उत्तर मिळालं. व्हॉट इज द कॉज ऑफ सॉरो. तर दुःखाचं, या जगात आपल्या दुःखाचं काय कारण आहे हे त्यांना कळलं. आणि त्याचं कारण म्हणजे द कॉज ऑफ सॉरो इज डिझायर. तर अपेक्षा, डिझायर म्हणजे अपेक्षा. आपण ज्या अपेक्षा करतो त्याच्यामुळे आपल्याला दुःख मिळतं. सो द क्युअर फॉर सॉरो इज टू गिव्ह अप ऑल द डिझायर्स. तर दुःखाचं निवारण कसं होतं, तर कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. यू शुड नॉट कीप एनी डिझायर्स. द कॉज ऑफ सॉरो इज डिझायर. सो द क्युअर ऑफ सॉरो इज टू गिव्ह अप और नॉट टू आस्क फॉर एनी डिझायर्स. टू गिव्ह अप ऑल डिझायर्स अँड अडॉप्ट राईट लिव्हिंग. साधी राहणी अडॉप्ट करायची म्हणजे अंगीकारायची. सो अडॉप्ट राईट लिव्हिंग, प्रॉपर लिव्हिंग, व्यवस्थित जगायचं आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही करायची, आपलं कर्म करत राहायचं. ओके, डू द राईट थिंग अँड लिव्ह युअर लाईफ हॅपीली. सो बॉर्न अंडर अ ट्री द बुद्धा रिसिव्ड इल्युमिनेशन ऑल्सो अंडर अ ट्री. तर गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली त्यांना साक्षात्कार झाला, इल्युमिनेशन मिळालं किंवा जीवनाचं सत्य सापडलं, त्या झाडाला आता बोधी ट्री असं म्हणतात. ओके, नॉलेज ट्री. बोधी ट्री म्हणजे बोध म्हणजे नॉलेज, तर बोधी ट्री म्हणजे नॉलेज ट्री. सो टू दिस डे वी वेनरेट दिस ट्री ॲज अ बोधी ट्री. संबोधतात, वेनरेट म्हणजे संबोधतात. त्या झाडाला आता बोधी ट्री म्हणून संबोधलं जातं. तर मुलांना हा लेसन खूप छान आहे, खूप छान मॉरल आहे या स्टोरीमध्ये.
हा लेसन शिकून झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला ते तुम्ही विचारू शकता. आणि प्लेलिस्ट बघा, या सगळे 6th स्टँडर्डचे लेसन्स तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, सो आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट lesson in the next video. Till then, take care and bye bye.